हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची जी पोस्ट आहे 2025 ची जी वॅकन्सीज निघाली आहे त्यासाठी जनरल नॉलेज हा कॉमन टॉपिक आहे. तर जनरल नॉलेजमध्ये महाराष्ट्र जीवन ऑथॉरिटी ऍक्ट 1976 याच्या आज आपण चॅप्टर 4 कव्हर करत आहे, जो आहे कॉन्ट्रॅक्ट फायनान्स अकाउंट अँड ऑडिटचा. ठीक आहे, याचे आपण इथे 20 MCQs जे आहे ते कव्हर करणार आहे चॅप्टर 4 चे. असे कंटिन्यू जितके पण 11 चॅप्टर्स आहेत ते सगळे चॅप्टर्स आपण इथे कव्हर करणार आहे वन बाय वन. आणि त्याच्यानंतर जो महाराष्ट्राचा जीके आहे, जे अदर सब्जेक्ट आहे, याच्या व्यतिरिक्त जो सब्जेक्ट आहे ते पण याच्यानंतर आपण कंटिन्यू करणार आहे टील एक्झाम पर्यंत. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुमचे लाईक्स वाढतील, तुमचा सपोर्ट राहणार, तेव्हाच आपण ही सिरीज जी आहे टील एक्झाम पर्यंत कंटिन्यू करू शकणार, अदरवाईज नाही. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आपण कॉन्ट्रॅक्ट फायनान्स अकाउंट अँड ऑडिटचे 20 MCQs. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, every contract or assurance of property on behalf of authority must be. प्राधिकरणाच्या वतीने केलेला प्रत्येक करार किंवा मालमत्तेची हमी कशी असावी? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ओरल अँड व्हेरीफाईड बाय नोटरी. सेकंड, इन रायटिंग अँड एक्झिक्युटेड बाय ऑथराइज्ड ऑफिसर. सेकंड, साइन बाय एनी गव्हर्नमेंट एम्प्लॉई. अँड फोर्थ, अप्रूव्ड ओनली बाय द चीफ मिनिस्टर. द करेक्ट आन्सर आहे सेकंड, इन रायटिंग अँड एक्झिक्युटेड बाय ऑथराइज्ड ऑफिसर. लिखित स्वरूपात आणि अधिकृत अधिकाऱ्याद्वारे पूर्ण केलेला. बिकॉज कलम 24 नुसार जर पाहिलं तर प्रत्येक करार लिखित असावा आणि नियमानुसार अधिकृत अधिकाऱ्याद्वारेच केला जावा. ठीक आहे, नेक्स्ट, सेकंड, विच सेक्शन ऑफ द ऍक्ट डील विथ एक्झिक्युशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट बाय द ऑथॉरिटी. प्राधिकरणाद्वारे करारांच्या अंमलबजावणीसाठी कोणते कलम लागू होते? बघा, ऑप्शन आहे सेक्शन 23, सेक्शन 24, सेक्शन 25, सेक्शन 26. करेक्ट आन्सर आहे सेक्शन 24. ठीक आहे, सेक्शन 24 म्हणजे कलम 24 हे काय आहे? प्राधिकरणाद्वारे करार व मालमत्तेच्या हमीच्या अंमलबजावणीसाठी आहे. ठीक आहे, तसंच बघा, जनरल नॉलेजची जीके जीएस ऑल टॉपिक वन लाइनर पीडीएफ अवेलेबल आहे, अपडेटेड आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे, इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, एक्झाम ओरिएंटेड. आतापासून जर आपण पीडीएफ वाचायला चालू केलं तर एक्झाम पर्यंत आपली जी पीडीएफ आहे ते पूर्ण कंप्लीट होईल. मी जीकेचे जेवढे पण काही कन्सेप्ट आहे ते सर्व याच्यामध्ये क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, थर्ड, द ऑथॉरिटी शाल हॅव इट्स ओन फंड कॉल्ड. प्राधिकरणाचा स्वतःचा निधी कोणत्या नावाने ओळखला जातो? तर बघा, ऑप्शन आहे महाराष्ट्र वॉटर फंड. सेकंड, ऑथॉरिटी डेव्हलपमेंट फंड. थर्ड, ऑथॉरिटी लोन फंड. अँड फोर्थ, लोकल बॉडी फंड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऑथॉरिटी लोन फंड. बिकॉज कलम 25 नुसार प्राधिकरणाकडे ऑथॉरिटी लोन फंड नावाचा स्थानिक निधी असेल. बरोबर आहे. नेक्स्ट, फोर्थ, टू विच ऑफ द फॉलोइंग आर ऑल मनी रिसिव्ड बाय वे ऑफ लोन क्रेडिटेड. कर्जाच्या स्वरूपात प्राप्त झालेली सर्व रक्कम कोणत्या निधीत जमा केली जाते? बघा, ऑप्शन आहे कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. सेकंड, ऑथॉरिटी लोन फंड. थर्ड, कॉन्टिंजन्सी फंड. अँड फोर्थ, म्युनिसिपल फंड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ऑथॉरिटी लोन फंड. कलम 25 नुसार प्राधिकरणास किंवा त्याच्या वतीने मिळालेली सर्व कर्ज रक्कम ऑथॉरिटी लोन फंड मध्ये जमा केली जाते. नेक्स्ट, फिफ्थ, द ऑथॉरिटी मे कॉन्स्टिट्यूट ॲडिशनल फंड ओनली विथ. प्राधिकरण केवळ कोणाच्या मंजुरीने अतिरिक्त निधी निर्माण करू शकते? बघा, ऑप्शन आहे कन्सेंट ऑफ एम्प्लॉई. सेकंड, अप्रुव्हल ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. थर्ड, परमिशन ऑफ ऑडिटर. अँड फोर्थ, रिझोल्युशन बाय लोकल बॉडीज. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, अप्रुव्हल ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट मीन्स राज्य सरकारच्या मंजुरीने. बिकॉज कलम 26(2) नुसार कोणताही अतिरिक्त निधी तयार करण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी आवश्यक आहे. नेक्स्ट, सिक्स्थ, अंडर सेक्शन 27 द ऑथॉरिटी शुड ॲज फार ॲज प्रॅक्टिकेबल. कलम 27 नुसार शक्य तितक्या प्रमाणात प्राधिकरणाने काय टाळावे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, वर्क विदाउट ग्रांट. सेकंड, अवॉइड रनिंग इट्स ऑपरेशन ॲट अ लॉस. थर्ड, प्रोव्हाइड फ्री सर्व्हिसेस. अँड फोर्थ, स्पेंड ऑल सरप्लस अॅन्युअली. करेक्ट आन्सर आहे सेकंड, अवॉइड रनिंग इट्स ऑपरेशन ॲट अ लॉस. तोट्यात कामकाज करणे टाळावे. बिकॉज कलम 27 मधील आर्थिक तत्वानुसार प्राधिकरणाने तोट्यात कामकाज चालवू नये. नेक्स्ट, सेवन,
ग्रांट अँड सबवेन्शन टू द ऑथॉरिटी आर मेड बाय. प्राधिकरणाला अनुदान व सहाय्य कोणाकडून मिळते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लोकल बॉडीज, सेकंड द स्टेट गव्हर्नमेंट, थर्ड द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड फोर्थ द प्रायव्हेट एजन्सीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड द स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. कलम 28 नुसार राज्य सरकार प्राधिकरणाला अनुदान व सहाय्य देऊ शकते. नेक्स्ट 8 which section provide for loan advance, ठीक आहे, बाय द स्टेट गव्हर्नमेंट टू द ऑथॉरिटी. राज्य सरकारकडून प्राधिकरणाला दिलेल्या कर्जासाठी कोणते कलम लागू आहे? तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 28, सेक्शन 29, सेक्शन 30, सेक्शन 31. तर करेक्ट आन्सर आहे सेक्शन 29. कलम 29 नुसार राज्य सरकार प्राधिकरणाला परस्पर मान्य अटीवर कर्ज देण्याचा अधिकार देते. नेक्स्ट 9th, the initial contribution of the government to the authority fund may be up to. सरकारकडून प्राधिकरण निधीस प्रारंभिक योगदान किती रकमेपर्यंत असू शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 50 लाख, 1 करोड, 5 करोड, 10 करोड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 1 करोड. कलम 30 नुसार सरकार 1 कोटी पर्यंत किंवा कमी रक्कम प्रारंभिक योगदान देऊ शकते. नेक्स्ट 10th, बॉरोइंग बाय द ऑथॉरिटी रिक्वायर. प्राधिकरणाला कर्ज घेण्यासाठी काय आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे प्रायर सँक्शन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट, सेकंड कन्सेंट टू द डिस्ट्रिक्ट कलेक्टर, थर्ड अप्रुव्हल ऑफ लोकल बॉडीज अँड फोर्थ अप्रुव्हल ऑफ फायनान्स कमिशन. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट प्रायर सँक्शन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकारची पूर्व मंजुरी. बिकॉज कलम 31(1) नुसार प्राधिकरणाला कर्ज घेण्यासाठी राज्य सरकारची पूर्व मंजुरी आवश्यक आहे. नेक्स्ट 11 बॉरोविंग ऑफ ऑथॉरिटी कॅन बी ऍडव्हान्स टू. प्राधिकरणाकडून घेतलेली कर्ज रक्कम कोणाला दिली जाऊ शकते? बघा ऑप्शन आहे इंडस्ट्रियल युनिट, सेकंड लोकल बॉडीज ऑफ वॉटर सप्लाय अँड सेवरेज, थर्ड एनजीओ अँड कोऑपरेटिव्ह अँड फोर्थ प्रायव्हेट वॉटर कॉन्ट्रॅक्टर. करेक्ट आन्सर आहे सेकंड लोकल बॉडीज फॉर वॉटर सप्लाय अँड सेवरेज, पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्थेसाठी स्थानिक संस्थांना. बिकॉज कलम 31(2) नुसार प्राधिकरण स्थानिक संस्थांना पाणी पुरवठा व सांडपाणी कामासाठी कर्ज देऊ शकते. नेक्स्ट 12th, द ऑथॉरिटी इज रिक्वायर्ड टू क्रिएट अ रिझर्व अंडर सेक्शन 32 नोन ॲज. कलम 32 अंतर्गत प्राधिकरणाने कोणता राखीव निधी तयार करणे आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्व्हेस्टमेंट रिझर्व, सेकंड मेंटेनन्स रिझर्व, थर्ड डेप्रिसिएशन रिझर्व अँड फोर्थ लोन रिडम्पशन रिझर्व. करेक्ट आन्सर आहे थर्ड डेप्रिसिएशन रिझर्व, घसारा राखीव निधी. कलम 32 नुसार मालमत्तेच्या पुनर्स्थापनासाठी डेप्रिसिएशन रिझर्व, ठीक आहे, घसारा राखीव निधी तयार करणे आवश्यक आहे. नेक्स्ट 13 हू मे गॅरंटी रिपेमेंट ऑफ लोन गिवन टू द ऑथॉरिटी. प्राधिकरणाला दिलेल्या कोणत्याही कर्जाच्या परतफेडीची हमी कोण देऊ शकते? बघा ऑप्शन आहे द सेंट्रल गव्हर्नमेंट, सेकंड द स्टेट गव्हर्नमेंट, थर्ड लोकल म्युनिसिपॅलिटीज अँड फोर्थ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड द स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. कलम 33 नुसार राज्य सरकार कर्जाचा मूळ रक्कम व व्याजाच्या परतफेडीची हमी देऊ शकते. नेक्स्ट 14 द ऑथॉरिटी मस्ट प्रिपेअर अ स्टेटमेंट ऑफ प्रोग्राम अँड फायनान्शियल एस्टिमेट. प्राधिकरणाने कार्यक्रम व आर्थिक अंदाजपत्रकाचे निवेदन केव्हा तयार करावे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट at the end of financial year, second before commencement of each financial year, third every 2 year and fourth only on government request. The correct answer is second before commencement of each financial year, प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपूर्वी. बिकॉज कलम 34(1) नुसार प्राधिकरणाचे प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपूर्वी कार्यक्रम व आर्थिक अंदाजपत्रक सादर करणे आवश्यक आहे. Next 15 if approval of the financial estimate is delayed, the authority may spend up to. आर्थिक अंदाजपत्रकाचा मंजुरीत विलंब झाल्यास प्राधिकरण किती खर्च करू शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 25% ऑफ प्रीवियस इयर बजेट, सेकंड 50% ऑफ प्रीवियस इयर बजेट, third the amount approved for the corresponding previous period and fourth any amount deemed necessary. The correct answer is third the amount approved for the corresponding previous period, because मागील वर्षाच्या संबंधित कालावधीसाठी मंजूर केलेली रक्कम. ठीक आहे.
कलम 34 च्या उपबंधानुसार मजुरीत विलंब झाल्यास प्राधिकरण मागील वर्षाच्या त्या कालावधीतील मंजूर रकमेपर्यंत खर्च करू शकते. नेक्स्ट 16, प्रॉपर बुक ऑफ अकाउंट अँड बॅलन्स शीट मस्ट बी मेंटेन ॲज पर. योग्य लेखे व बॅलन्स शीट कोणाच्या अधिनियमानुसार ठेवावी लागते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेग्युलेशन फ्रेम बाय द ऑथॉरिटी, सेकंड ऑर्डर ऑफ द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, थर्ड सेंट्रल गव्हर्नमेंट गाइडलाइन अँड फोर्थ म्युनिसिपल रूल्स. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रेग्युलेशन फ्रेम बाय द ऑथॉरिटी, प्राधिकरणाने बनवलेल्या नियमानुसार. ठीक आहे, बिकॉज कलम 34(2) नुसार लेखे व बॅलन्स शीट प्राधिकरणाच्या नियमानुसार ठेवली जाते. तसंच बघा अकाउंट साठी पीडीएफ अवेलेबल आहे, अकाउंट्स अकाउंटंट सर्व पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज दिलेला आहे, नंबर करून मेसेज करून तुम्ही पीडीएफ घेऊ शकता. ऑल इन वन पीडीएफ आहे अकाउंटची, ज्याच्यामध्ये 7000 प्लस एमसीक्यूज कव्हर आहे. 7 सब्जेक्ट आहे, फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, गुड्स अँड सर्व्हिस, ऑडिटिंग, बिझनेस लॉ, इन्कम टॅक्स आणि फायनान्स मॅनेजमेंट. सगळ्या टॉपिक्सचे एमसीक्यूज दिलेले आहे विथ एक्सप्लेनेशन सुद्धा. तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 17, हू ऑडिट द अकाउंट ऑफ ऑथॉरिटी. प्राधिकरणाचे लेखापरीक्षण कोण करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अकाउंटंट जनरल ऑफ इंडिया, सेकंड प्रायव्हेट चार्टर्ड अकाउंट, थर्ड ऑडिटर अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट अँड फोर्थ सीएजी थ्रू पार्लमेंट. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑडिटर अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकारने नियुक्त केलेला लेखापरीक्षक. बिकॉज कलम 34(3) नुसार राज्य सरकार लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षक नियुक्त करते. नेक्स्ट 18, द ऑडिटर हॅज पॉवर इन रिस्पेक्ट ऑफ. लेखापरीक्षकाला कोणत्या बाबतीत अधिकार आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली व्हेरिफिकेशन ऑफ वाउचर, सेकंड डिस अलाउन्स अँड सरचार्ज, थर्ड रिक्रुटमेंट ऑफ स्टाफ अँड फोर्थ फिक्सेशन ऑफ ट्रॅफिक. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिस अलाउन्स अँड सरचार्ज, अमान्य करणे व अधिभार लावणे. बिकॉज कलम 34(3) नुसार लेखापरीक्षकाला अमान्य ठरविणे व अधिभार लावण्याचे अधिकार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट 19, द ऑथॉरिटी मस्ट सबमिट द ऑडिटेड अकाउंट अँड रिपोर्ट्स टू. प्राधिकरणाने लेखापरीक्षकानंतरचे अहवाल कोणाला सादर करावे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट म्युनिसिपल काउन्सिल, सेकंड द डिस्ट्रिक्ट कलेक्टर, थर्ड द स्टेट गव्हर्नमेंट अँड फोर्थ द कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड द स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकारला. ठीक आहे. कलम 34(4) नुसार प्रमाणित लेखे व अहवाल राज्य सरकारला सादर करणे आवश्यक आहे. नेक्स्ट 20, हू इज रिस्पॉन्सिबल फॉर पब्लिशिंग द ऑथॉरिटी ऑडिटेड अकाउंट्स. प्राधिकरणाचे लेखापरीक्षित हिशोब प्रसिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर बघा ऑप्शन आहे द ऑथॉरिटी इटसेल्फ, सेकंड द ऑडिटर, थर्ड द स्टेट गव्हर्नमेंट अँड फोर्थ लोकल प्रेस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकारचे. कलम 34(5) नुसार राज्य सरकार प्राधिकरणाचे लेखापरीक्षित हिशोब आपल्या मर्जीप्रमाणे प्रसिद्ध करते. तसंच बघा जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, जीवन ऑथॉरिटी ऍक्ट, जे सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि अकाउंट्स. ठीक आहे, सगळ्या पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हव्या असतील व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तेव्हापर्यंत धन्यवाद.